लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गुर्जर समाजाच्या मध्ये जे सर्व समाज बांधव तुमचे एकत्र येतात आणि कल्चरल प्रोग्राम या ठिकाणी साजरे करतात. खरं तर अशा कार्यक्रमांची या ठिकाणी गरज नाही. फेस ऑफ दी गुजर म्हणजे याचा अर्थ असा आहे की गुजर समाज याचा चेहरा काय, गुजर समाज हा कसला आहे, गुजर समाज काय करतो, ही संस्कृती आता बऱ्यापैकी नवीन पिढीला माहीत नाही आहे. आता नवीन पिढी ही व्हॉट्सअप फेसबुकमध्ये गुंग आहे. त्याला हे कळलं पाहिजे आणि त्याचा वापर कमी व्हावा. समाजाच्या जुन्या ज्या चालरीती आहे, पदरमधली मदर ही कायम टिकून राहावी. पदरामध्ये जी शोभून दिसते ती कशी शोभून दिसते याच्याकरता ज्या चालीरीती आपल्या आहे त्या लक्षात ठेवाव्या. मुलींची भ्रूण आत्ता जी चालली आहे ती थांबवावी, जेणेकरून मुलांना आज मुली मिळत नाही अशी प्रत्येक समाजाची स्थिती होऊन बसलेली आहे. आणि समाजामधल्या मागच्या काळातल्या ज्या चांगल्या चालीरीती आहेत त्या नवीन मुलांना, नवीन मुलींना समजाव्या याच्याकरता हा कल्चरल प्रोग्राम केलेला आहे. त्याच्यामध्ये वेगळे थीम आहेत. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत, महिलांपर्यंत आहे. त्याच्यामध्ये समाजाच्या काही कलागुण पण त्याच्यामध्ये सादर होणार आहेत. आणि याच्यामध्ये समाजात जे लपलेले काही मुलांमध्ये गुण आहे, मुलींमध्ये गुण आहेत, ते पण बघण्याची या ठिकाणी एक संधी आहे. त्यामुळे अशा वेगळ्या अँगलमधून हा कार्यक्रम सादर केला जातो आहे. आणि मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे. फक्त गुजर समाजच नाही, ही प्रत्येक समाजाने आता मुलींची भ्रूण हत्या, लहान मुलांनी कमी व्हॉट्सअप फेसबुक वापरणे, मोबाईल वापरणे ही गरज आहे. जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलची टंचाई पाहायला मिळते. जळगाव शहरात जवळपास 10 पेट्रोल पंप जे आहेत ते दोघं पूर्णपणे मी कलेक्टरांशी आजच बोललो आणि एक पंपाला पण मी भेट दिलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की ज्या पंपाच्या माध्यमातून जे आदेश निघालेत की लोकल याच्यामध्ये टँकमध्ये किंवा टंकीमध्ये नेऊ नये, तर शेतकऱ्यांना थोडी अडचण त्या ठिकाणी येते. त्यामुळे पेनिक सगळ्या गोष्टी होत आहे. त्याच्यामध्ये आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांसाठी 25% डिझेल पेट्रोल राखीव करावा याच्यासाठी राष्ट्रवादीने गाड्या रोखण्याचा इशारा दिला होता. गाड्या पण थांबवल्या. शेतकऱ्यांना या सध्याच्या सीझनमध्ये डिझेलची फार गरज पडणार आहे. कारण की पूर्वी सालदारांवर किंवा बैलजोड्यांवर या ठिकाणी शेती व्हायची. पण आता आपण बघतोय की बैलजोडी हा विषय संपलेला आहे. आता ट्रॅक्टरवर सगळी शेती होते, ट्रॅक्टरवर पेरणी होते, ट्रॅक्टरवरून या ठिकाणी कोळपणी होते. त्याच्यामुळे ती गरज आहे. हो, आज मुंबईला बावनकुळे आणि शिंदे साहेबांची बैठक पार पडली. राज्यातल्या 17पैकी 7 जागांवर शिवसेना ठाम आहे, पण दुसरीकडे भाजप फक्त 4 जागा द्यायला तयार अशी माहिती आहे. बघूया आता, शेवटी वरच्या निर्णयावर सगळे अवलंबून आहे. आणि मला तरी असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये तो निर्णय होईल. पण नगरपालिकांमध्ये पण आपण शिवसेनेने तडजोड केली असं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे. आम्ही आता विधान परिषदेत तडजोड करणार नाही असं पण सांगितलं जात आहे. हे माझा तो अधिकार नाही आहे. मी ते बोलणं उचित होणार नाही. शेवटी वरच्या लेवलच्या त्या गोष्टी हो, पण जळगावच्या जागेसंदर्भात पण शिवसेना ठाम आहे. हे आम्ही मागणी केलेलीच आहे ना. शेवटी मला तरी असं वाटतं की ही जागा जर आम्हाला दिली तर निश्चितपणाने आम्ही भाजप, शिवसेना किंवा महायुती म्हणून ही जागा 100% जिंकू. ह्या जागेसंदर्भात तातडीने मुंबईला निघाले अशी माहिती. नाही, उद्या परवा बैठक आहे त्यामुळे आहे. आणि मला तरी असं वाटतं की परवा समन्वय समितीची महाराष्ट्र राज्याची बैठक आहे, त्याच्याकरताही निमंत्रण आहे. तर मला असं वाटतं किशोरप्पा म्हणताय भाऊ की मैत्रीपूर्ण जर लढत लढली प्रतापराव पाटलांनी तर आम्ही त्यांना पूर्ण ताकदीने सपोर्ट द्यायला. त्यांनी शिंदे साहेबांचा सल्ला घ्यावा. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.